साम्राज्य, सामान्यांचा असामान्य. नीट पेपर फुटी घोटाळा, परीक्षांमधील गोंधळ आणि दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत सोलापुरातील वकिलांनी केली निदर्शने. नीट पेपरफुटी घोटाळा, परीक्षांमधील गोंधळ आणि दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत सोलापुरात वकील आणि विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत. सोलापूर जिल्हा न्यायालय परिसर आणि मुख्य प्रशासकीय कार्यालयांसमोर वकिलांनी एकत्र येत केंद्र सरकारच्या शैक्षणिक धोरणांचा तीव्र निषेध केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार शांततापूर्ण आंदोलन करण्याचा हक्क असतानाही दिल्लीत विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप वकिलांनी केला. याप्रसंगी वकिलांच्या वतीने विविध घोषणा देण्यात आल्या. अनुषंगाने जे नीट एक्झाम पार पडली त्या नीट एक्झामच्या अगोदर या ठिकाणी पेपर लीक झाला आणि देशातल्या लाखो विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं. खऱ्या अर्थानं नीट एक्झाम देणारे सर्व विद्यार्थी हे अत्यंत परिश्रम घेऊन कठीण परिस्थितीतून ते अभ्यास करत असतात आणि आपली बौद्धिक क्षमता सिद्ध करण्याची त्यांची जी पद्धती आहे ती पद्धती अडवणूक करण्यासाठी या ठिकाणी काही धनदांडग्यांनी आणि शिक्षण सम्राटांनी माफियांनी हा नीटचा पेपर लीक केला आणि देशामध्ये करोडो युवकांचं त्या ठिकाणी लाखो युवकांचं नुकसान झालं. याच्या निषेधार्थ दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती विद्यार्थी तरुण मित्र त्या ठिकाणी शांततामय मार्गाने आंदोलन करत असताना त्या ठिकाणच्या पोलीस प्रशासनानं केंद्र सरकारच्या इशाऱ्यावरून विद्यार्थ्यांवरती हल्ला केला, लाठी हल्ला केला. त्यामध्ये अनेक विद्यार्थी कार्यकर्ते जखमी झाले आणि त्यामुळं लोकशाहीला कुठेतरी कलंक लावण्याचं काम इथल्या सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे. याचा आपण पाहतो की संबंध देशभर तीव्र प्रमाणामध्ये निषेध होत आहे. खऱ्या अर्थानं हे पेपर लीक करणारा जास्तीत जास्त कडक शासन झालं पाहिजे. लवकरात लवकर हे लोक त्यांना जे काही शिक्षा आहे तरतूद आहे शिक्षा ती झाली पाहिजे. याच्यासाठी आज सोलापूर शहरामध्ये सोलापूर बार असोसिएशन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी मंच यांच्या वतीनं वकिलांनी प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी निषेध